नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो आपण टॉपिक घेतो आहे तो आहे IGBT इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. या अगोदर आपण टॉपिक बघितला होता मॉसफेट, मेटल ऑक्साईड, सेमीकंडक्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आज आपण बघतोय IGBT. IGBT पण तेवढाच महत्त्वाचा कंपोनेंट इलेक्ट्रॉनिक्समधला. IGBT सुद्धा फास्ट स्विचिंगसाठी आणि सिग्नल्स ॲम्प्लिफाय करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्याच पद्धतीने IGBT स्विचिंगसाठी आपण म्हणलं की उपयोग केला जातो, ऑन इन ऑफ करण्यासाठी. तसंच हा एक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे आणि यामध्ये दोघांचे गुणधर्म मिक्स केलेत, ज्याला आपण मागं कंपोनेंट बघितलेत की ज्यामध्ये BJT आहे, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, म्हणजेच PNP आणि NPN ट्रान्झिस्टर, आणि मॉसफेट. मागचा जो टॉपिक आपण बघितला मॉसफेट, यामधला P चॅनल मॉसफेट आहे आणि BJT आहे. या दोघांना एकत्र करून आपला IGBT तयार केला जातो. त्यामुळे मागचे टॉपिक जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. जर मॉसफेट आपण बघितला नसेल तर मॉसफेट बघितलं नसेल तर आपल्याला IGBT कळणार नाही, कारण तो जो टॉपिक आहे तो याच्याशी रिलेट आहे. SMPS मध्ये सुद्धा, UPS सिस्टीममध्ये मोटर कंट्रोल करण्यासाठी, इन्व्हर्टर्समध्ये सुद्धा IGBTचा उपयोग केला जातो. चला तर आपण अधिक माहिती घेऊया IGBT बद्दल. IGBT जो आपण बघितला तो त्याचा जो फुल फॉर्म येतो इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर, IGBT इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. आता हा ट्रान्झिस्टर ज्या पद्धतीने याच्यावर लिहिले की हा ट्रान्झिस्टर आहे, त्यामुळे ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल स्वाभाविक आहे. 3 टर्मिनल पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइस याचा अर्थ सेमीकंडक्टर मटेरियलपासून याला बनवलं आहे आणि त्याला 3 टर्मिनल्स आहेत. ॲज अन इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणजे स्विचिंगचं काम करतो. इलेक्ट्रॉनिक सिग्नल स्विचिंग करणे, डेव्हलप करणे याचं तो काम करतो. फास्ट स्विचिंग डिव्हाइस आहे. हाय एफिशियन्सी, कार्यक्षमता उच्च आहे. आत्ताच आपण सांगितलं IGBT हा डेव्हलप केला आहे कंबाईन बाय फीचर्स BJT आणि P टाईप मॉसफेट, या दोघांचं एकत्रीकरण करून तुमचा IGBT तयार केला जातो. दोघांचे काही गुणधर्म आहेत, बेस्ट फीचर्स आहेत, ते एकत्र केल्यानंतर तुम्हाला IGBT हा उत्तम कंपोनेंट तयार करून भेटतो. त्यामुळे IGBTचा उपयोग इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटमध्ये केला जातो. फास्ट स्विचिंग आहे. करंट आणि व्होल्टेजवर कंट्रोल केला जातो. व्होल्टेजची लिमिट जी आहे ती जास्तीत जास्त आहे. मॉसफेट आणि ट्रान्झिस्टरच्या तुलनेत जास्तीत जास्त व्होल्टेजवरती तुमचा IGBT काम करू शकतो. जास्तीत जास्त करंट तो झेलूसुद्धा शकतो. हा या ठिकाणी IGBT दाखवला आहे. IGBTला 3 टर्मिनल आपण पाहू शकता. हा जो दाखवला आहे वरच्या डायग्राममध्ये, ज्याला IGBT ॲरो केला आहे, हा ॲक्च्युअलमध्ये IGBT या पद्धतीने दिसतो. याला 3 टर्मिनल आहे, 1, 2 आणि 3. हे वरचे जे 3 पट्ट्या दाखवल्या ते त्याचे 3 टर्मिनल आहे, ज्याला या साईडला सिम्बॉलमध्ये दाखवलं आहे. एक कलेक्टर आहे, दुसरा गेट आहे आणि तिसरा ॲमिटर आहे. ट्रान्झिस्टर आहे त्यामुळे त्याला 3 टर्मिनल आहे, एक कलेक्टर आहे, एक गेट आहे आणि एक ॲमिटर आहे. एक कलेक्टर आहे, एक गेट आहे आणि एक ॲमिटर आहे. हे 3 टर्मिनलवरती तुमचा IGBT चालतो किंवा सप्लाय देण्यासाठी या 3 टर्मिनलचा यूज केला जातो. हा बाहेरच्या साईडने या पद्धतीने IGBT दिसतो. फास्ट स्विचिंग आहे, व्होल्टेजवरती काम करणारा डिव्हाइस आहे. जास्तीत जास्त व्होल्टेज आणि जास्तीत जास्त करंटच्या क्षमतेवरती हा कार्य करतो मॉसफेट आणि ट्रान्झिस्टरच्या तुलनेत. ज्यांनी मागचा मॉसफेट हा बघितला नसेल तर आपण सांगितलं की मॉसफेट हा डिपेंड करतो. जर मॉसफेट कळला नसेल तर आपण IGBT आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळे मॉसफेटचा थोडासा भाग आपण या ठिकाणी समजून सांगतोय. मागच्या लेक्चरला आपण जे बघितलं की मॉसफेटला 3 टर्मिनल आहेत, एक ड्रेन, दुसरा गेट आणि तिसरा सोर्स. तर ड्रेन मार्फत आपल्याला सप्लाय सोर्सपर्यंत पोहोचवायचा असतो. त्या ठिकाणी यामध्ये एक डायोड दिला जातो, PN जंक्शन डायोड. त्या ठिकाणी ड्रेनला 12 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर तो सोर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी डायोड मदत करू शकत नाही, कारण डायोड हा आहे तो रिव्हर्स बायसमध्ये जोडला जातो. त्या कंडिशन्सला ही ऑफ कंडिशन आहे. डायग्राम एमध्ये ही जी पहिली कंडिशन आहे ती ऑफ कंडिशन आहे. त्यानंतर ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये लॅम्प पेटलेला दाखवला आहे, याचा अर्थ तुमचा ड्रेनपासून सप्लाय सोर्सपर्यंत गेला आहे. हा कंडिशन जी आहे ती कशाच्या माध्यमातून गेला आहे, डायोड तर या ठिकाणी पण आहे आणि तो पण रिव्हर्स बायसमध्ये, तो सप्लायला यसकडे पोहोचू शकत नाही रिव्हर्स बायसमध्ये असल्यामुळं. त्यामुळे तुम्ही गेटला सप्लाय दिला आहे
या ठिकाणी 5 व्होल्टचा सप्लाय गेटला दिला आहे. गेटला सप्लाय दिल्यानंतर गेटमध्ये काही क्रिया झाली, गेट हा पुढं सरकला आहे किंवा एक ब्रिज तयार झाला आहे, त्यामार्फत ड्रेनमधनं सप्लाय गेटमार्फत बायपास होऊन तो सोर्सपर्यंत पोहोचला आहे. त्या ठिकाणी तुमचा लॅम्प हा ग्लो झालेला आहे किंवा तो पेटलेला आहे. यामध्ये इंटरनल जी क्रिया होते त्यामध्ये आपण सांगितले सेमीकंडक्टरपासून तयार झालेला हा एक डिव्हाइस आहे, कंपोनेंट आहे. त्याच्यामध्ये पण PNPचे 3 लेयर आहे, Pचा एक लेयर आहे आणि Nचे 2 लेयर आहेत. सोर्सला एक लेयर आहे, तो Nचा लेयर आहे. ड्रेनला जो लेयर आहे तो पण Nचा लेयर आहे. आणि आतमध्ये जो सेमीकंडक्टरचं मटेरियल टाकलेलं आहे ते P टाईपचं सेमीकंडक्टर, म्हणजे तो Pचा एक पार्टिकल आणि Nचे 2 पार्टिकल्स यापासून तुमचा मॉस्फेट तयार झालेला असतो. ज्यावेळेस फक्त आपण असा विचार करू की गेटला सप्लाय आपण या ठिकाणी दिलेला नाही आहे, डायग्राम बी मध्ये गेटला असा आपण विचार करू की तुमच्या गेटला सप्लाय दिलेला नाही, फक्त तुम्ही सोर्सला आणि ड्रेनला फक्त सप्लाय दिला, तर निगेटिव्ह सप्लाय हा सोर्सला आणि पॉझिटिव्ह सप्लाय हा ड्रेनला दिला. त्यानंतर त्यातनं करंटचं वहन होऊ शकत नाही का, तर दोन्ही साईडला N पार्टिकल्स आहेत. करंटचं जर वहन करायचं असेल तर फॉरवर्ड बेसमध्ये करंटचं वहन होतं, ज्याला P आणि N मटेरियल लागतं. त्या ठिकाणी P असतं आणि या ठिकाणी N असतं, तर या पार्टिकलचं वहन झालंसुद्धा असतं. पण या ठिकाणी दोन्ही ठिकाणी N मटेरियल आहे, सेमीकंडक्टर मटेरियल आहे, त्यामुळे करंटचं वहन किंवा ह्याच्यातले जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत ते मुक्त इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याला जो मोठी भूमिका पार पाडतो तो असतो गेट, ज्याच्या थ्रू सप्लाय तुमच्या P टाईप सेमीकंडक्टरला जातो, पार्टिकल्सला P टाईप पार्टिकल्सला जाऊन त्यानंतर एक ब्रिज तयार होतो. त्या ब्रिजमधनं मग इलेक्ट्रॉनचं वहन Nकडनं Pकडे होतं. ते जी डायग्राम C आहे त्याच्यामध्ये आपण बघूया आता की गेटला आपण या ठिकाणी आता सप्लाय दिला आहे. ठीक आहे, गेटला सप्लाय दिला, निगेटिव्ह सप्लाय सोर्सला दिला आहे, पॉझिटिव्ह सप्लाय ड्रेनला दिला आहे. अशा कंडिशनला तुमच्या इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही, पण त्यातल्या त्यात आपण परत गेटला सप्लाय दिला आहे. हा गेटला पण आपण एक्स्ट्रा सप्लाय दिला आहे. हा जो लेयर आहे, आपण मॉस्फेटचा फुल फॉर्म सांगतो, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हा जो लेयर आहे हा ऑक्साईडचा लेयर आहे, हा जो पिवळा लेयर दाखवला आहे हा ऑक्साईडचा लेयर दाखवला आहे. जेव्हा तुम्ही गेटला सप्लाय देता त्यामध्ये हे जे Pचे पार्टिकल्स आहेत, हा जो निळा भाग दाखवला आहे Pचे पार्टिकल्स, P पार्टिकल्स याचा अर्थ पॉझिटिव्ह होल्स आहेत. हे पॉझिटिव्ह होल्स या ऑक्साईड लेअरकडे काय केले जातात, आकर्षिले जातात. हे पॉझिटिव्ह जे होल्स असतात, हे जे दाखवलेत ऑरेंज कलरमध्ये Pचे पॉझिटिव्ह होल्स आहेत, हे ऑक्साईड लेअरकडे आकर्षिले जातात आणि ते ऑक्साईड लेअरकडे आकर्षिले गेल्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्हचा एक थर तयार होतो आणि निगेटिव्ह पार्टिकल्स या ठिकाणी आहेत, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत, त्याचा पण एक थर तयार होतो. त्यामुळे एक ब्रिज टाकला जातो. या N मटेरियलपासनं या N मटेरियलपर्यंत एक ब्रिज तयार होतो. तो तयार होतो या पॉझिटिव्ह होल्समुळे किंवा या P टाईप पार्टिकल्समुळे. त्यामुळे हा ब्रिज तयार होतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनचं वहन या ड्रेनपासनं या सोर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होते या ब्रिजच्या साहाय्याने. त्यामुळे तुमचा जो सप्लाय आहे तो ड्रेनमधनं वहन करतो किंवा ड्रेनमधनं इलेक्ट्रॉनचं वहन हे सोर्सकडे होते आणि त्यावेळेस तुमचं सर्किट पूर्ण होतं. पण हे ट्रिगरिंग सर्किट नाही आहे, गेटला कंटिन्यू तुम्हाला सप्लाय द्यावाच लागेल. गेटचा जर तुम्ही सप्लाय काढून घेतला तर हा जो ब्रिज आहे तो ब्रिज काय होईल, तुटून जाईल किंवा नाहीसा होईल. त्यावेळेस तुमच्या इलेक्ट्रॉनचं वहन Dकडनं म्हणजे ड्रेनकडनं सोर्सकडे होऊ शकत नाही. त्यामुळे गेटला हा सप्लाय तुम्हाला कंटिन्यू कसा ठेवावा लागणार आहे, तो चालू ठेवावा लागणार आहे. हे मागचं थोडंसं टॉपिक आपण रिलेट करत होतो पुढच्या ह्याला. हा होता मॉस्फेट. आता आपण ही जी डायग्राम बघतोय ही IGBTची आहे, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टरची. यामध्ये जे लेयर आहेत ते 4 लेअरपासनं IGBT तयार होतो. PN PN हे इमिटरचे जे 2 टर्मिनल दाखवलेत, ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये 2 असतात पण बाहेरनं जे कनेक्शन दिलं जातं ते एकच असतं, कारण तुमचा IGBT जो असतो त्याला टर्मिनल 3च आहे, एक एमिटर आहे, दुसरा गेट आहे आणि तिसरा कलेक्टर. त्यामुळे ही आतली रचना दाखवलेली, बाहेरनं टर्मिनल 3च असतात. हे दोन्ही टर्मिनल बाहेर एकच काढले जातात. हे 2 एमिटर जे दाखवले दोन्ही एमिटरच आहेत, पण बाहेर काढताना फक्त एक टर्मिनल काढले जातं. जसं आपली फॅनची वाइंडिंग असते, वाइंडिंग 2 असते, टर्मिनल वाइंडिंगचे 4 असतात, परंतु बाहेर काढताना 3 काढतात. एक कॉमन केली जाते, एक स्टार्टिंग वाइंडिंगची काढली जाते आणि दुसरी रनिंग वाइंडिंगची काढली जाते. सेम तसंच आहे, आतमधनं एमिटर 2 दिले जातात, पण तो बाहेर टर्मिनल काढताना एक काढले जातं. एक एमिटर असतो, एक गेट असतो आणि तिसरा जो असतो तो कलेक्टर असतो. महत्त्वाचं म्हणजे 4 सेमीकंडक्टर पार्टिकल्सपासून आपला IGBT तयार होतो, PN PN. हे 4 पार्टिकल्स त्यामध्ये टाकले जातात, त्यापासून आपला IGBT तयार होतो. तर IGBTचा हे जे दाखवले हे कन्स्ट्रक्शन आहे. यामध्ये लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की हा काम कसा करतो, याचं वर्किंग कसं आहे. या ठिकाणी सुद्धा बघा गेटला सप्लाय दिलेला आहे. तात्पुरता आपण असा विचार करू की गेटला सप्लाय दिलेला नसेल, हा गेटचा सप्लाय असा विचार करा की गेटला सप्लाय दिलेला नाही, तर काय क्रिया होते, कलेक्टरला एक सप्लाय द्यावा लागतो.
पॉझिटिव्ह सप्लाय ह्या बॅटरी सोर्सच्या थ्रू पॉझिटिव्ह सप्लाय कलेक्टरला दिला जातो आणि निगेटिव्ह सप्लाय तुमच्या ॲमिटरला दिला जातो. आपण गेटचा विचार या ठिकाणी सध्या करत नाही. ॲमिटरला निगेटिव्ह सप्लाय आणि कलेक्टरला पॉझिटिव्ह सप्लाय दिला जातो. पॉझिटिव्ह सप्लाय तुमच्या कलेक्टरपर्यंत आल्यानंतर पीमध्ये जाईल, जे काय तुमचे पॉझिटिव्ह होल्स असतील पी एनकडे आकर्षित जाईल, कारण हा कसा आहे फॉरवर्डमध्ये जोडला गेलेला आहे. फॉरवर्ड बायसिंगमध्ये पीकडनं एनकडे इलेक्ट्रॉनचं वहन हे होतं. त्यामुळं पॉझिटिव्ह सप्लाय पीला गेला आहे. पीकडनं जे इलेक्ट्रॉन्स असतील त्या एन लेअरपर्यंत, हा जो दाखवला आहे पर्पल कलरचा हा एन टाईप आहे, हा पी टाईप आहे. पीकडनं इलेक्ट्रॉनचं वहन एनपर्यंत होईल, पण या एनमधनं पीकडे जाऊ शकत नाही. या पीकडे जे हिरव्या कलरची पी आहे त्याकडे हे इलेक्ट्रॉन्स एनमधले जाऊ शकत नाही, कारण हा रिव्हर्स बायस होतो आहे. बरोबर आहे. या पीमधनं एनपर्यंत जाईल, पण एनमधनं परत पुढे पीकडे ते जाऊ शकत नाही, कारण हा कसा आहे हा रिव्हर्स बायस आहे. इथनं इथंकडून जाऊ शकत नाही. या एनमधनं या पीकडे करंट जाऊ शकत नाही, कारण हा रिव्हर्स बायस होतो. त्याचप्रमाणे वरचा निगेटिव्ह सप्लाय या एनमध्ये येईल, एनमधून पीपर्यंत जाईल. या एनमधनं निगेटिव्ह हा पीकडे आकर्षिला जाईल किंवा इलेक्ट्रॉन्स हे पीकडे आकर्षित जातील, पण पीमधनं या पुढे येऊ शकत नाही. निगेटिव्ह सप्लाय लक्षात ठेवा, निगेटिव्ह सप्लाय निगेटिव्ह पीपर्यंत जाऊ शकतो, पण पीमधनं परत एनमध्ये येऊ शकत नाही. तर हा जंक्शन जो आहे मधनं, हा लेअर जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे बायपास करायचा आहे, किंवा यामधनं करंट जे किंवा इलेक्ट्रॉन्स जे या एनमधनं या पार्टिकल्स पीमध्ये गेले पाहिजेत. त्यासाठी आपण काय करतो की ह्या गेटला सप्लाय देतो. बरोबर आहे. आता गेटला सप्लाय तुम्ही दिला, गेटला सप्लाय दिल्यानंतर एक्स्ट्रा सप्लाय काय केला तुम्ही, आता गेटच्या टर्मिनलला सप्लाय दिला. हा ऑक्साईड लेअर आहे, हा जो दाखवला आहे जसा मॉस्फेटमध्ये होता तसाच हा काय एक ऑक्साईडचा लेअर आहे. आता ह्याला सप्लाय दिल्यानंतर काय क्रिया घडते बघा या ठिकाणी. आता तुम्ही फक्त काय केला, गेटचा फक्त एक्स्ट्रा सप्लाय त्यामध्ये वाढवला आहे. गेटला सप्लाय दिल्यानंतर हे जे पी पार्टिकल्स आहेत ते एनमध्ये गेले होते. ठीक आहे, हे पीचे जे पार्टिकल्स आहेत ते एनमध्ये गेले होते आणि या एनचे पार्टिकल्स पीपर्यंत आले होते. त्यावेळेस जो हे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इथपर्यंत येतात. जसं मॉस्फेटमध्ये आपण बघितलं आहे ऑक्साईडच्या लेअरपर्यंत तुमचे इलेक्ट्रॉन्स येतात. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉनचं वहन पीमधनं एनमध्ये झालं आहे त्याला एक जागा भेटते, या ब्रिजमार्फत त्याला एक जागा भेटते की ते पीमधले इलेक्ट्रॉन्स एनमध्ये गेलेत आणि एनमधले इलेक्ट्रॉन्स या मार्गाने परत एनमध्ये म्हणजे या पार्टिकल्समध्ये जातात. पण करंटला वाहण्यासाठी किंवा त्या इलेक्ट्रॉन्सला वाहण्यासाठी दोन मार्ग भेटतात. एक मार्ग या एमिटरच्या थ्रू भेटतो आणि एक मार्ग या एमिटरच्या थ्रू भेटतो. आतमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये दोन टर्मिनल जरी दाखवले असतील तरी बाहेर गेल्यानंतर ते टर्मिनल कसा आहे एमिटरचा एकच टर्मिनल आहे. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जरी दोन दिसत असतील तरी तो बाहेर जाऊन शेवट एकच टर्मिनलला जाणार आहे. त्यामुळे मार्ग दोन हे होतात. याला महत्त्वाची भूमिका पार पाडतो तो तुमचा गेट आहे. ऑक्साईडच्या लेअरजवळ तुमचे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असतील ते जमा होतात पॉझिटिव्हचे. त्यामुळे हा मार्ग त्याला भेटतो, ह्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला हा एक मार्ग भेटतो आणि हा एक मार्ग भेटतो. त्या मार्गाच्या थ्रू तुमचे इलेक्ट्रॉन्स ह्या कलेक्टरकडून ॲमिटरकडे पास केले जातात. हा सुद्धा एक ट्रिगरिंग सर्किट नाही आहे, म्हणजे गेटला सप्लाय तुम्हाला कंटिन्यू कसा ठेवावा लागणार आहे, चालूच ठेवावा लागणार आहे. जर तुम्ही तो बंद केला तर हे मार्ग जे इलेक्ट्रॉनचं वहन जे होतं आहे ते खंडित होईल, त्याला खंडन भेटेल, त्यामुळे तो बंद होऊन जाईल. म्हणजे गेटवरचा जर सप्लाय तुम्ही काढून घेतला तर तुमचा IGBT जो असेल तो बंद होऊन जातो. मॉस्फेटप्रमाणेच मॉस्फेटला पण तुम्ही सप्लाय देताय गेटला, त्यामुळे तो सप्लाय जर तुम्ही बंद केला तर तुमचा मॉस्फेटसुद्धा काय होतो बंद होतो. तसंच IGBTमध्ये सुद्धा आहे, गेटला सप्लाय जर देणं तुम्ही बंद केलं तर हा तुमचा IGBT बंद होऊन जाईल, कारण इलेक्ट्रॉनचं वहन झालं पाहिजे पी पार्टिकल्समधनं एन पार्टिकल्समध्ये आणि एनमधनं पीमधून एनमध्ये. हा जो लेअर तयार केला जातो किंवा हा एक्स्ट्राचा सोर्स जो तयार केला जातो तो तुमच्या गेटच्या सप्लायमुळे तयार केला जातो, ज्यामुळे तुमच्या इलेक्ट्रॉनचं वहन कलेक्टरकडून ॲमिटरकडे होतो. त्यामुळे तुमचा IGBT वर्किंगमध्ये येतो. ह्याला इंजेक्शन लेअर म्हणतात. हा जो दाखवला आहे तो इंजेक्शन लेअर आहे. आय होप तुम्हाला IGBT हा टॉपिक कळला असेल. धन्यवाद.